फ्रेश फ्रेश मटार आलाय, त्याचा पुलाव बनवती का? हो बनवते. हो मग चल बनवूया. चल. चल. मटार पुलावसाठी लागणारं साहित्य: तांदूळ, मीठ, मिरची, कढीपत्ता, अद्रक लसूण पेस्ट, कांदा, मटार, कोथिंबीर, तेजपत्ता, दालचिनी, लवंग, जिरे, चक्रीफूल आणि मोठी इलायची. गॅसवर मी कुकर ठेवला आहे आणि तेल घालून छान तेल गरम झाले. आता आपण याच्यामध्ये सगळे खडे मसाले घालूया. त्याच्यानंतर मिरची आणि कढीपत्ता. आता कांदा घालून घेऊया आणि छान परतून घेऊया. कांदा आपला छान असा परतला. आता आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया आणि छान असं मिक्स करू परत. आता मटार घालूया. थोडी छान मिक्स करून घेऊ. आता याच्यामध्ये आपण तांदूळ घालणार आहोत. हे 1 वाटी मी तांदूळ घेतले. तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले. आता आपण घालूया आणि छान असं मिक्स करून घेऊया. आणि आता मीठही घालूया बरं. मिक्स करू. आता पाणी घालायचं. मी 1 वाटी तांदूळ घेतलं होतं, तर आपण 2 वाटी आता पाणी घालणार आहोत. कारण मी तांदूळ भिजवलं नव्हतं. भिजवलं असेल तांदूळ तुम्ही तर 1.5 वाटी घालायचं पाणी. मी आता 2 वाटी पाणी घालते आणि छान असं मिक्स करते. पाण्याला उकळी आली की आपण लगेच झाकण लावणार आहोत. पाण्याला आपली उकळी आलेली आहे. आता आपण झाकण लावून मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या काढून घेऊया. कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मी झाकण खोलूनही बघितलं. आपला भात छान असं तयार झालेला आहे, बघू शकतो. आता याच्यामध्ये कोथिंबीर घालूया आपण आणि मिक्स करू आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे आपला हा मटार पुलाव तयार आहे. हा मटार पुलाव रेडी आहे. खाऊन सांग कसा झालाय.